ती माझा देव, माझा समाज आहे, माझ्या समाजाचे लेकर आहेत बाबा. हा, तुम्ही माझ्या समाजाला द्या, हे समाज तुम्हाला डोक्यावर घेऊन नाच. बस का काही करत नाही आम्हाला त्या राजकारण काय करायचं. आम्ही सगळ्या पक्षाचे लेकर मोठे करायला. भाजपचे पोरं मोठे होणार नाही त्याच्यातून, शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसचे लेकर मोठे होणार नाही त्याच्यातून. मी काय वाईट बोलवतो, तुम्ही मला आड चालवतात, मग मला येतो राग, मग मी लावतो गोडी. मी काय, मला का पिसळ कुत्रा चावलं का, मी काय पागल आहे का? मला काय आपल्या बी समाजाची काय मोठाले प्रतिष्ठित घराणे आहेत आपले, त्यांची इज्जत नाही मला? मला वाटत नाही ते मोठे. पण तुम्ही आम्हाला लाथळीतच धरून कोपऱ्याने आणता गरीबाला. म्हणजे आमच्या गरीबावर मोठे होता ना, आम्हालाच मारून टाकील. आमचं म्हणणं आहे, आम्हाला गरीबाला सांभाळा. दिवस बदलले बाबा, आता लय दिवस बदलले. लोक आजकाल लय उलटे झालेत खोपडीचे. सांभाळा गोरगरीब मराठ्यांना, सांभाळा, त्यांच्या मागण्या पुऱ्या करा, म्हणणं काय नाही. पण जर ह्या लवकर याची अंमलबजावणी नाही झाली तर मुंबईची तारीख मी घोषित करणार आहे. मराठा समाजाच्या राज्यातले पुन्हा एकदा बैठक बोलवणार आहे मोठी, आणि तिथून घोषणा होणार आहे मुंबई. मग मुंबई किती जाम होईल याला जबाबदार आम्ही नाही येत बरं का अण्णा दादा. तुम्ही दोघं सत्तेत आणि सत्ताविरोधी सारखेच येतं, काय फरक नाही. कोणी कोणाकडे जाता येतं, काही मेळ लागा ना. काय सत्ताधारी येत असले विरोधक तसे दोन्ही सारखेच. तुम्ही काय काय सकाळी त्यामुळे तुम्ही सगळेच काळजी घ्या. जे बोललो ते मी करत असतो, कारण मी समाजाशी प्रामाणिक आहे. समाजाच्या पायावर मी माझा जीव ठेवलेला आहे, मरण ठेवलेला आहे. त्यामुळे बोललो तसं करत असतो. मुंबई जाम होऊ शकते आणि ह्या वेळेस मराठे माघारी येऊ शकत नाही. एकच काळजी घ्या, माझे पोरं मुंबईला फुलासारखं सांभाळतील. एकालाही काडी सुद्धा लागता कामा नये, नाक सुद्धा लागता कामा नये, एवढीच फक्त काळजी घ्या. हा, ते बसतील, खातील, पितील, तिथंच राहणार. आता राहायला काय घर नाही तिथं, आता राहावं पुढं. ती एक पंचायत याचा ऐकलंय प्रॉब्लेम. तेवढा एक सोडा की बेस्ट झालं. ते कुठं बसते बिचारी पोट्टे, आता काय आल्यावर त्याला काय ते दम खात का काय का? ते नैसर्गिक आहे. सणासणात माघारी येते ते, कोणाला काही मिळावे लागून येत नाही का. लय जणाला शेटर उघडीत आले नाही 15-15 दिवस बरं का. त्यामुळे ह्या बारीक काळजी घेतली तर बरी. फक्त आम्हाला नख लागू देऊ नका आमच्या लेकराला, आमची एवढीच इच्छा आहे. जर का पोरं बिथारले तर मुंबईत गेलेले पोरं फक्त आमदाराला मंत्र्याला थांबणार आहे. आणि इकडं जर पळून आले मुंबईतून ते खेडे, मग तर इकडे मराठीने मारलेच आणू म्हणजे जीवच नाही. हे होणार, हे जास्तावर निघू नका. ही प्रयोग एकदा झालेला आहे. मराठ्यांनी एकदा निर्णय घेतला तर ते ऐकत नाहीत. ह्यो निर्णय महान आहे, मराठ्यांचा निर्णय. ह्यो निर्णय मी असले निर्णय घेत नाही कधी, पण मी मराठ्याच्या पुढे जात नाही. आता शेवटची एकच विनंती, 100% आम्हाला असं वाटतंय फडणवीस साहेब मराठ्यांशी गद्दारी आणि बेमानी करणार नाहीत. ते मराठ्यांच्या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करतील. आणि त्यांनी नाही केलं तर मराठ्यांची बैठक बोलून आम्ही लवकरच मुंबईला जाण्याची तारीख डिक्लेअर करणार. झालं पोराव, झाली तयारी तर जायचं ना मग. चला आपण हे स्थगित केलेलं आहे. उपोषण करते सगळे इकडे या, उपोषण करते इकडे या. उपोषण करत्याला व्यासपीठाकडे येऊ द्या. फक्त उपोषण करते, बाकीचे मनाने कपा बाजूला प्लीज. उपोषण करते सोडता मनाने बाजूला जा. उगाच मन हलू नका जागेवर, मनाने बाजूला जा. त्या लेकरांची काळजी घ्या. उपोषण करते नसणारे सनातन बाजूला, उपोषण करते बाजूला. महिला सुद्धा इकडून काही पोराला येऊ द्या, त्यांचा रक्त चाललंय, लेकराला येऊ द्या. उपोषण करते खाली खाली.